लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 11 नोव्हेंबरचा जबरदस्त असा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. अरे बापरे, आजच्या भागात तर प्रत्येकाने तोंडसुख घेतलंय हो या जीवावर. मला तर इतकी क्यू आली आहे ना आज जीवाची की तुम्हाला काय सांगू प्रेक्षकांनो. नाव पण एवढं भारी आहे ना त्याचं की जीवा. असो, आता बघा, काल तर तुम्ही पाहिलं होतं की तमाशा रंगला होता. विक्रम वाटेल तसं जीवाला बोलत होते. आता नंदिनी सुद्धा आज तटस्थपणे भूमिका घेताना आपल्याला दिसणार आहे. आजीच्या सोन्याच्या हाराच्या बाबतीत जीवावर प्रश्नांचा भडीमार होत असतो. आता जीवाला प्रश्न विचारण्यात येतात, काय झालं, कुठे गेलाय आजीचा हार? मानिनी म्हणते, ए जीवा, अरे बोल काहीतरी बाबा, अरे कुठे गेला तुझ्या आजीचा हार? आता हळूचकून जीवा म्हणतो, विकला. पण हे सगळं बोलताना बिचाऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत प्रेक्षकांनो. आता तो जेव्हा असं म्हणतो तेव्हा रम्या, वसू आत्या सगळेच तोंडात हात घालतात. रम्याला आणि वसू आत्याला काय वाटणार आहे प्रेक्षकांनो? आता बघा, हा विचारतो पार्थ, काय रे बाबा, ए जीवा, अरे असं का केलंस? आजीचा हार तू का विकलास? मग जीवा हळूच म्हणतो, दादा, पैसे पैसे हवे होते रे. पार्थ म्हणतो, काय पैसे हवे होते म्हणून तू हार विकलास? का, कशाला पैसे हवे होते? जीवा आता हळूच म्हणतो, नाईलाज होता रे दादा. पार्थ म्हणतो, काय रे जीवा, अरे असला कसला नाईलाज झाला तुझा? काय झालं, बोलशील का चटाचटा? पार्थने असं विचारल्यावरती जीवा हळूच म्हणतो, गरज होती रे दादा. वसू आत्या लगेच पुढे येऊन तोंडसुख घेतात आणि म्हणतात, गरज, कसली गरज होती तुला जीवा? अरे आमच्या आईने विश्वासाने तुला तो हार दिला होता ना, तरी मी आईला सतत सांगत होते, हा तुझा नातू आहे, नको देऊ त्याला हार. उद्या हा हार तो त्याच्या बायकोला देईल आणि ती बायको तो मोडून नवीन दागिना करेल. त्यापेक्षा माझ्या रम्याला दे. पण नाही ऐकलं माझ्या आईने. माझी पोरगी जन्मभर देशमुखांची आठवण म्हणून तो दागिना मिरवत फिरली असती, पण नाही. पण माझ्या आईचा लाडका होता ना बाबा तू, म्हणून तुला तो हार तिने दिला आणि तू तू तो हार विकून आला रे जीवा. अरे काय रे? लगेच रम्या कशी तोंड करते बघा आणि म्हणते, आई बस झालं. अगं आता ओरडून रडून काही उपयोग आहे का आई? अगं हा जीवा तो हार आधीच विकून आलाय, आता काय उपयोग आहे त्याला बोलून? आता वसू आत्या लगे रडाय पडायचं नाटक करतात, खूप वाईट वाटायचं नाटक करतात. रम्या म्हणते, काय रे जीवा, दिस इज नॉट डन. मानिनी म्हणते, पुरे झालं आता, तुम्ही दोघी कशाला आरडाओरडा करताय आता? लगेच विक्रम मानिनीला ओरडतात बरं का. विक्रम म्हणतात, आम्ही गप्पच बसलो होतो ग, तुझा हा लेक काय पराक्रम गाजवून आलाय दिसत नाहीये का तुला मानिनी? मानिनी म्हणते, तुम्ही जरा शांत होता का? तुम्ही असं का बोलताय आणि तुम्हाला कोणी सांगितलं हे जीवाने केलंय? त्यावर विक्रम म्हणतात, हा आता कसं, अतिशय अतिशय महत्वाचा प्रश्न तू विचारलास मानिनी. आपल्या सगळ्यांचं ठरल्याप्रमाणे आईचे कानातले ते सगळं घेऊन मी ज्वेलरकडे गेलो होतो पॉलिश करायला, जिथून आपण वर्षभर लाखो रुपयाचे दागिने विकत घेतो ना, त्याच या ज्वेलरकडनं. त्यानेच मला विचारलं की तुम्हाला हार विकायची काय गरज पडली? अगं त्या ज्वेलरने सांगितलं ग मला, अहो घरी सगळं ठीक आहे ना भाऊ, तुमचा मुलगा दागिने विकायला गेलाय, पैशाची गरज होती म्हणून, आणि तुम्ही इथे दागिने पॉलिश करायला आलात. आता विक्रम हे सगळं बोलतात आणि डोळ्यातून पाणी काढून म्हणतात, कशा कशाची लाज बाळगायची होती रे मी? काय रे जीवा, माझा मुलगा लपून छपून दागिने विकायला जातो याची लाज बाळगू मी तिथे? माझ्या आईचा हार विकून येतो आणि मला काहीच कळत नाही? वा रे वा. अरे बाप लेकाचा काही संबंध नाहीये असं वाटलं रे मला. तो तिसरा माणूस मला सांगतो की तुमचा पोरगा हार विकायला आला. काय रे जीवा, अरे पैशाची गरज होती तर मला बोलायचं ना, मेलो होतो का मी? अरे काय रे, बोल, काय गरज पडली तुला एवढी? नंदिनी आता मध्ये पडून म्हणते, थांबा ना बाबा, बोलतील ना ते. जीवा काय झालं, सांगून टाका, जे काही असेल ते प्लीज सांगून टाका. आता एकदम जीवा बोलतो तेव्हा नंदिनी काळी पांढरी पडते. जीवा हळूच म्हणतो, आनंद निवास परत मिळवण्यासाठी मी तो हार विकला. आता नंदिनी एकदम शॉक होऊन जीवाकडे बघायला लागते, कारण जीवाने नंदिनीला काही सांगितलेलं नाहीये ना त्या बाबतीत, तो खोटं बोललाय. आता लगेच वसू आत्या म्हणतात, वा रे वा, मस्त चाललंय दोघांचं, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते. काय रे जीवा आणि नंदिनी, तुझं काय ग? ओरडून ओरडून विचारते जीवाला, हार का विकला, जस काही तुला काही माहितीच नाहीये. काय नाटकं करते ग, तुला सगळं माहिती असणार आहे हे सगळं. तो हार त्याने तुझ्या आनंद निवाससाठी विकला ना. आता जेव्हा वसू आत्या बोलत असतात तेव्हा काव्याला फार राग येत असतो बरं का. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असे फ्लॅश घेतलेत. पार्थ म्हणतो, थांबतेस का वसू आत्या जरा, 1 मिनिटं. ए बाबा, ए जीवा, अरे काय हा प्रकार? आनंद निवास वाचवण्यासाठी काय केलं तू? ओ नंदिनी, काय झालंय सांगाल का?
आता विक्रम म्हणतात, नंदिनी काय विचारतोय पार्थ, काय झालं होतं आनंद निवासचं सांगशील का? जीवा म्हणत असतो की मी सांगतो. लगेच नंदिनी म्हणते, नाही नाही बाबा मी सांगते. या सगळ्यात जीवाची काहीही चूक नाहीये हो. आता जीवा डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणतो, नाही बाबा चूक माझी होती. आता जेव्हा जीवा हे सगळं खरं खरं कबूल करतोय तेव्हा खरं तर विक्रमनी त्याला म्हणजे ठीक आहे ओरडायला हवं होतं, पण माफही करायला हवं होतं. आता जीवा म्हणतो, बाबा माझं चुकलंय. मी आनंद निवासच्या बाबतीत चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आणि चुकीचा व्यवहार केला. वसुआत्या मनातल्या मनात हसत असतात बरं का. आता मानिनी खूप टेन्शन मध्ये येते आणि म्हणते, व्यवहार? अरे जीवा, अरे कोणासोबत व्यवहार केला, काय व्यवहार केला? जीवा म्हणतो, मी मी भास्कर काकासोबत व्यवहार केला होता बाबा. आता झालेला सगळा प्रकार पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे. जीवाने सगळे डिटेल त्याच्या वडिलांना दिलेत की कशा पद्धतीने भास्करने त्याला फसवलं आणि आनंद निवास विक्रीला काढलं आणि जीवा तिथे ऐन वेळेवर पोहोचून ते आनंद निवास स्वतःकडे हस्तगत करतो. पण 10 कोटी रक्कम ही काही लहान नाहीये प्रेक्षकांनो. आणि या बाबतीत नंदिनी सुद्धा गलथान राहिली हे विक्रम तिला जाणवून देतात. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा भाग. आजच्या भागाला लाईक करायला विसरू नका मंडळी आणि पूर्ण भाग ऐका, खूप आवडणार आहे तुम्हाला आजचा भाग सुद्धा. आता इथे ना मध्ये त्यांनी फक्त जीवाचे असे ओठ हलतायत असं दाखवलं आणि म्युझिक ऐकवलं आणि जे काही झालं ते पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीनवर व्हिज्युअलाइज करून दिलंय. साहजिक आहे प्रेक्षकांनो, एवढी मोठी गोष्ट घरामध्ये कशी काय लपून ठेवली यांनी. खरं तर नंदिनीचं कर्तव्य होतं, म्हणजे सून म्हणून म्हणत नाहीये मी, जीवाने नाही सांगितलं पण नंदिनीने विश्वासात घेऊन तिच्या सासऱ्यांना आणि सासूबाईला हे सांगायला हवं होतं. 10 कोटी रक्कम लहान नाहीये हे जेव्हा विक्रम बोलले ना तेव्हा मलाही थोडंसं क्लिक झालं. जीवाने हे सगळं सांगितल्यावर मानिनी आणि विक्रम यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सगळं ऐकल्यावर मानिनी म्हणते, अरे बापरे, एवढं सगळं झालं, आम्ही कुठे होतो? ए नंदिनी, अगं आपण एकमेकींशी सारखं बोलत होतो ना बाई. अगं एका घरात राहूनही तुला काही सांगावंसं नाही वाटलं का मला? जीवा आता खूप रडतोय. पार्थ म्हणतो, काय रे? अरे आपण पायऱ्यांवर बसलो होतो रात्री, तुला सांगता नाही आलं का मला? काव्यामध्ये बोलायला जाते, अहो थोडं. आता पार्थ म्हणतो, तुम्ही मध्ये बोलू नका काव्या. जीवा म्हणतो, दादा अरे मी काम सुरू करणार होतो, तुला तुला सांगितलं होतं ना मी. आणि भास्कर काकाने. आता पार्थ म्हणतो, अरे जीवा, अरे तू मला म्हणाला होतास काम सुरू करतो आणि तुला अभिमान वाटेल माझा दादा, हे असं केलं तू का रे? अरे त्या भास्करवर विश्वास का ठेवला तू? तो माणूस काय लायकीचा आहे तुला माहिती नाहीये का? पुन्हा काव्यामध्ये बोलायला जाते तेव्हा पार्थ तिच्यावर ओरडतो, तुम्हाला सांगितलं ना मध्ये बोलू नका. आता विक्रम खूप हर्ट झालेत प्रेक्षकांनो आणि साहजिक आहे त्यांचं हर्ट होणं. विक्रम म्हणतात, पाहिलं का मानिनी, आपला पोरगा आपल्यापासनं काय काय लपवून करतोय हे सगळं. मानिनी लागते रडायला. विक्रम म्हणतो, अरे वा, याच्या बायकोचं याला प्रोत्साहन आहे असंच वाटतंय. काय रे बाबा, ए जीवा, एवढा मोठा व्यवहार करताना तुला आम्हाला सांगावंसं पण नाही वाटलं? अरे आपण नालायक ठरलो ग मानिनी, नालायक ठरलो. आता जीवा काही बोलणार तेवढ्यात विक्रम म्हणतात, शटअप, जस्ट शटअप जीवा, एक खनखन कानाखाली वाजवेल तुझ्या. अरे तुझी अक्कल गहाण ठेवली होती का तू? एवढा कसा बेअक्कल निघाला रे तू? अरे ज्या माणसासोबत मी मैत्रीचे संबंध ठेवले नाही त्या माणसासोबत तू व्यवहार केलासच का? विक्रमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. नंदिनी म्हणते, बाबा, अहो बाबा, जीवा फायनान्सर शोधत असताना अचानक भास्कर काकाने त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला हो आणि जीवा फसले गेले. विक्रम म्हणतात, अगं ए नंदिनी, अगं या मूर्ख नवऱ्याची किती बाजू घेणार आहेस? लहान आहे का तो? अरे त्याचं सोड. तुला बोलता आलं नाही का? तुला काही सांगावंसं वाटलं नाही ना आम्हाला? काय ग ए नंदिनी, तुला त्या दिवशी विचारलं होतं ना मी, काय झालं बाई, आनंद निवासचा कार्यक्रम कसा झाला? त्या दिवशी जेवताना तुला विचारलं होतं ना मी नंदिनी. आता विक्रम नंदिनीवर ओरडतात आणि म्हणतात, काय ग नंदिनी, अगं आम्ही तुम्हाला विचारलेलं असतानाही तुम्ही सांगितलं नाही आम्हाला. एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपवलीत आमच्यापासनं. आम्ही विचारून सुद्धा तुम्ही दोघांनी सांगितलं नाही, म्हणजे खोट आमच्या संवादात नाहीये, तुमच्या दोघांच्या समंजसपणामध्ये. नंदिनी, अरे या माणसाला काडीची अक्कल नाहीये, पण तुला कळतं ना, तुला अक्कल नाहीये नंदिनी. अगं 10 कोटी छोटी रक्कम वाटली का तुला? कळते का काही? आता नंदिनीला आठवून देतात विक्रम की त्यांनी तिला विचारलं होतं काय झालं बाई. आता लगेच वसुआत्या म्हणतात, अरे बापरे, पण हे 10 कोटी रुपये कुठून आणले बाबा तू जीवा? एवढी मोठी रक्कम? बापरे, पार्थला आणि विक्रमला माहित नसताना सुद्धा एवढे पैसे कुठून आणले तू? आता वसुआत्या जेव्हा
असं बोलते तेव्हा लगेच रम्या म्हणते, आई अगं तुला काय करायचंय, त्याने कुठेही पैसे उचलून आणू दे, अगं उचलले असतील त्याने कंपनीतून. लगेच वसुआत्या म्हणतात, ए बाई रम्या, अगं मग विक्रमला आणि पार्थला कळलं नसतं का? रम्या म्हणते, अगं ए आई, आजीचे दागिने विकून त्याने हे पैसे उभे केले असतील. ए जाऊ दे ना बाई, तुला काय करायचं आई या सगळ्याचं. लगेच वसुआत्या म्हणतात, नाही रम्या, आता हे प्रकरण बाहेर आलं ना, आता हे धसास गेलंच पाहिजे. आणि तू काय जीवासारखी मूर्ख आहेस का? अगं आईचा एक हार विकून 10 कोटी रुपये कुठे उभे राहणार होते जीवाकडनं, काहीतरीच. आता सगळेजण हे ऐकतात आणि आता मुद्दाम वसुआत्याने हा मुद्दा काढलाय, कारण वसुआत्याला पण जाणून घ्यायचे प्रेक्षकांनो की जीवाने बाकीचे पैसे कुठून आणले असतील. काय म्हणतात त्याला, एक उत्सुकता असते बघा. घरच्यांमध्ये गैरसमज असले ना की बाहेरचे लोक असे तमाशा बघतात आणि मुद्दाम तेल घालतात भांडणामध्ये. हे म्हणतात ते खरं आहे, खोटं नाहीये. वसुआत्याच्या वागणुकीवरनं तर दिसतच आहे हे. वसुआत्या म्हणतात, काय रे बाबा ए जीवा, अरे कुठून आणलेस पैसे एवढे? ए बाबा ए, अरे चोरी बिरी तर नाही ना केली? आता विक्रम अजून रागाने जीवाकडे बघायला लागतात. जीवा बिचारा एवढा घाबरून गेलाय की विचारू नका. जीवाचं चुकलंच आहे प्रेक्षकांनो. पण नंदिनी आता त्याची बाजू घेत म्हणते, ओ वसुआत्या, काय बोलताय तुम्ही? माझे जीवा स्वाभिमानी आहेत. मी सांगते तुम्हाला त्यांनी कुठून आणलेत 10 कोटी रुपये. नंदिनी आता मारे मोठेपणाने सांगायला जाते, जीवाने 5 कोटी शेअर मार्केटमधून लावलेत आणि 5 कोटीचं त्यांनी लोन काढलंय. आता वसुआत्या लगेच म्हणतात, हो का, बरं बाई. लगेच जीवा म्हणतो, नाही नंदिनी, खोटं बोललो मी तुझ्याशी. खरंच प्रेक्षकांनो, ऍटलिस्ट नंदिनीला कळायला हवं होतं की जीवाकडे एवढी मोठी रक्कम घ्यायला काय आहे गहाण ठेवण्यासारखं. कारण कधीही कुठलीही बँक म्हणा, काही म्हणा, कर्ज देताना काहीतरी गहाण ठेवून घेतात. जीवाकडे असं काय होतं? नंदिनीने त्याला विचारायचा प्रयत्न केला होता म्हणा, पण जीवाने थातूर मातूर उत्तर दिलं. थोडं सिरियसली घ्यायला हवं होतं नंदिनीने. चला, आजच्या या तमाशावरनं थोडंसं वाटतंय असं मला. आता जेव्हा जीवा असं म्हणतो, मी खोटं बोललो होतो नंदिनी, तेव्हा नंदिनी शॉक्ड होते. वसुआत्या तोंडाला हात लावतात आणि म्हणतात, बाप रे. मग नंदिनी म्हणते, अहो जीवा, मग खरं काय आहे? आता जीवा सगळं खरं खरं सांगतो, ते एक बरं झालं बाबा. जीवा म्हणतो, अगं मी FD मोडल्या माझ्या काही, आणि आजीचा दागिना पण मोडला. आणि आणि आता विक्रम म्हणतात, आणि काय, बोल बोल पुढे. आता जीवा म्हणतो, बाबा मी शाहूवाडीची प्रॉपर्टी विकली. कमाल आहे ना प्रेक्षकांनो, एवढी मोठी प्रॉपर्टी विकताना या जीवाचं काहीच कोणाला कळलं नाही. वसुआत्या म्हणतात, अरे बाप रे, ज्या प्रॉपर्टीसाठी 12 वर्ष ही केस चालली आणि विक्रमने जीवाचं पाणी केलं ती केस जिंकायसाठी, आणि तू ती प्रॉपर्टी विकून मोकळा झालास जीवा, काय रे? विक्रमला खूप वाईट वाटतंय प्रेक्षकांनो. आता विक्रम खूप भारी बोललेत बरं का पुढे. नंदिनी म्हणते, काय केलं तुम्ही हे? पार्थ म्हणतो, ए बाबा ए जीवा, अरे एका शब्दाने तू सांगितलं नाही. अरे एकदा सांगितलं असतं तर आम्ही तुला पैसे दिले असते ना रे बाबा, आम्ही परके होतो का तुला? जीवा आता काय उत्तर देतो बघा. जीवा म्हणतो, कारण मला माझ्या जीवावर सगळं करायचं होतं. नंदिनीचं हसू मला परत आणायचं होतं. मला माझं काम सुरू करायचं होतं. मी चुकलोय हे मला तुमच्या समोर गिरवायचं नव्हतं. उलट मी सगळं ठीक केलं हे मला तुम्हा सगळ्यांसमोर मिरवायचं होतं. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळं परत मिळवेल. मी पैसे मिळवेल. मी सगळं प्रॉपर्टी परत मिळवेल बाबा. मी आजीचा हार पण परत मिळवेल. आता जेव्हा बोलतो हा जीवा असं, तेव्हा विक्रम सनकन कानाखाली मारतात. कसं असतं ना प्रेक्षकांनो, काही गोष्टी या तरुण मुलांना नाही कळत, आणि ज्या गोष्टी नाही कळत या मुलांना त्या एक्सपिरियन्स लोकांनाच कळतात. आता विक्रमने काय उत्तर दिलंय ना ते ऐकत राहा प्रेक्षकांनो. काय मस्त दाखवलाय आजचा एपिसोड. विक्रम म्हणतात, काय हार परत मिळवणार आहेस तू आजीचा? कसा मिळवणार आहेस परत तू हार? बोल. अरे दागिना, अरे तो दागिना त्या ज्वेलरकडे असता तर मी नसता आणला का तो सोबत? अरे आधीच कोणीतरी विकत घेऊन गेलं ते दागिना, आणि ज्याने विकत घेतला ना तो जाणार आहे कुठेतरी. अरे ज्याने तो विकत घेतला ना हार, तो येणार आहे कोणी. ती माणसं गेली पण असतील. आता तो हार परत मिळणार नाही रे जीवा, परत मिळणार नाही. लक्षात ठेव जीवा, गेलेली माणसं आणि सोन्याचा दागिना विकला ना तो परत मिळत नाही कधी. तुझी आजी वरून बघत असेल ना तर तिला मेल्याहून मेल्यासारखं होत असेल. तिच्या आशीर्वादाचा सौदा केलास जीवा. अरे काहीच कसं वाटलं नाही रे तुला? अरे लाज नाही वाटली का रे? आता जेव्हा विक्रम असं बोलतात तेव्हा सगळे रडायला लागतात, आणि वसुआत्या आता जीवाचा हात धरून म्हणतात, काय रे
हे सगळं तू आम्हाला आमच्याच आईच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळं समजवतोय आणि सांगतोय, आम्हाला आत्ता कळतंय हे. आणि काय रे जीवा, कोणत्या अधिकाराने माझ्या आईला फुलं वाहत होता रे तू आता? वसू आत्या कशा तोंडसूक घेतात बघा. आता विक्रमने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही बरं का प्रेक्षकांनो. आणि आता जीवाला ते असे धरतात आणि आजीची काठी असते तिथे टेबलवर, आजीच्या काठीने ते जीवाला बड बड बडवतात. वसू आत्या आणि रम्या चक्क हसत असतात हो प्रेक्षकांनो. अरे काय आत्या यार ही. शेवटी पार्थ मध्ये पडतो आणि म्हणतो, बाबा थांबा थांबा बाबा. नंदिनी पण मध्ये पडत असते. काव्या आता नंदिनीला मागे खेचते आणि म्हणते, ताई थांब, तू तू नको मध्ये पडूस. आता नंदिनी नुसती रडते. जीवा बिचारा आजीच्या फोटोकडे बघून ढसाढसा रडायला लागतो. विक्रम म्हणतात, काय हे मानिनी, अगं काय ग, काय केलं तुझ्या पोरानं? विक्रम असं बोलतात तेव्हा मानिनी म्हणते, अहो नका हो असं करू, काय करताय तुम्ही हे? विक्रम म्हणतात, तेच करतोय जे याच्या आजीने करायला हवं होतं. त्याच्या आजीने जर याला वेळीच मारला असतं ना तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती. आता नंदिनी म्हणते, माफ करा बाबा, मी माफी मागते तुमची. आता विक्रम म्हणतात, कसा कसा माफ करू मी या पोराला? काय करू मी या पोराचं? अगं काय ग ए नंदिनी, अगं तुझ्या मूर्ख नवऱ्याचं काय करू? मी दिलेली जागा विकली ग याने. अगं याच्या भविष्यासाठी घेतली होती ग ती जागा. अगं मला जर काही झालं असतं उद्या तर या पोराचं कोण करणार होतं ग? अगं याच्यासाठीच ठेवली होती ना मी ही जागा. अगं मी मेल्यावर याला दुसऱ्या कोणासमोर हात पसरायला लागू नये म्हणून ती जागा घेतली होती रे मी. अरे काय रे जीवा, अरे कोणाला विकली रे ती जागा, बोल. आता विक्रम पुन्हा त्या जीवाच्या अंगावर धावून जातात. पार्थ मध्ये आडवा येतो आणि आता नंदिनी डिफेंड करायला जाते जीवाला. तेव्हा वसू आत्या नंदिनीलाच बोलते बरं का. काही झालं तरी आता या वसू आत्याला नंदिनीवर आळ आणायचा असतो. वसू आत्या म्हणतात, अरे ए बाबा ए विक्रम, अरे त्या जीवाला कशाला ओरडतो? त्याने जे केलं या नंदिनीसाठी केलं ना. या नंदिनीला खरं बोलता नाही आलं का आपल्याला? एरवी सगळ्यांना शहाणपणा शिकवत असते ही नंदिनी. काय ग ए, कशाला आज मूग गिळून गप्प बसली का? सांग ना सांग, तुला माहित होतं ना हे सगळं? अरे तुला हे सगळं असंच व्हायला हवं होतं नंदिनी, म्हणून तू मुद्दाम गप्प बसलीस. हे आता जे म्हणते ना, मला माहिती नव्हतं माहिती नव्हतं, सगळी नाटकं करते ही नंदिनी. आता लगेच रम्या म्हणते, हे आई, अगं तू म्हणतेस हे सगळं खरं आहे तर या नंदिनीने जीवाच्या या गुन्ह्यात साथ दिली आहे, म्हणजे या नंदिनीला पण आपल्यासारखी शिक्षा व्हायला हवी. आता लगेच रम्या अशी बोलते तेव्हा काव्या ओढून म्हणते, ए रम्या. रम्या म्हणते, का ग काव्या, या घरात सगळ्यांना समान न्याय नको का? आता काव्या चिडते बर का रम्यावर आणि म्हणते, ए रम्या, रम्या तू आणि तुझ्या आईने जे वाईट केलंय ना त्या गोष्टीची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. आणि तुम्हा दोघींना कोणी अधिकार दिला ग मध्ये मध्ये बोलायचा? तुम्हा दोघींनीही ठरवलंच आहे माझ्या ताईला बोलायची एकही संधी सोडायची नाही, कळलंय मला. वसू आत्या म्हणतात, घ्या, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. अगं अगं तुझी ताई सबशेल चुकली तरी तू तिची बाजू घेतेस. आता वसू आत्या म्हणतात, आली मोठी IAS ऑफिसर होणारी, आली देशाचा उद्धार करणारी. काव्या म्हणते, हो करणार आहे मी देशाचा उद्धार आणि तुमच्यासारख्या गुन्हेगारांना शिक्षा पण करणार. वेळ पडली तर मी कायदा पण बदलणार वसू आत्या. वसू आत्या म्हणतात, बदल ग बदल, कायदा पण बदल, पण त्याआधी तुझ्या बहिणीने स्वतःमध्ये काय बदल करून घेतलाय ते बघ ना आधी. आली मोठी आम्हाला शिकवायला. तुझ्या बहिणीने बघ कसा फायदा करून घेतला स्वतःचा. तुझ्या बहिणीला सांगता येत नव्हतं घरात सगळ्यांना, तिने कोणाला सांगितलं नाही, सवरलं नाही. का नाही सांगितलं तिने? कारण तिच्या हातातलं ते आनंद निवास सुटलं असतं ना, ते कसं चाललं असतं हिला. स्वतःचा बरोबर फायदा करून घेतला या नंदिनीने. आता काव्या चिडून म्हणते, आत्याबाई तोंडाला लगाम लावा जरा, काय बोलताय तुम्ही माझ्या बहिणीला? आणि ए रम्या तू ग, वाटेल ते बोलतीये, जरा विचार करून बोल. आणि कसं आहे ना, आपल्याला जर एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसेल ना तर बोलू नये मध्ये मध्ये. एवढं साधं कळत नाही का तुम्हा दोघींना? मी घेणार माझ्या नंदिनी ताईची बाजू आणि घेणारच. मला माहितीये माझी ताई कशा कशातनं गेलीये, तिची काय अवस्था झालीये. तुम्हाला काय माहिती? ताईने कुठलीही गोष्ट लपवली नाहीये म्हणून तिचा नाईलाज होता. अरे तिचा नाईलाज होता म्हणूनच ती नाही सांगू शकली सगळ्यांना. आणि हे हार विकला, जमीन विकली, हे काहीच माहिती नव्हतं माझ्या नंदिनी ताईला. लगेच रम्या म्हणते, हे तुला कसं माहिती का? काव्या म्हणते, अगं बाई मला तिने सांगितलं होतं हे सगळं. झालं. आता काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा काव्याही यांच्या नजरेतून उतरते आणि एपिसोड इथे संपून जातो. आणि पुढच्या भागात आपण बघतोय प्रेक्षकांनो, आता हा जीवा म्हणतो, बाबा मला हवी ती शिक्षा द्या, तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. मग आता हे विक्रम म्हणतात, शिक्षा हवी ना तुला, ठीक आहे, उद्यापासून तू ऑफिसला यायचं आणि मान मोडेपर्यंत काम करायचं.
आता या शब्दामध्ये काहीही बदल होणार नाहीये. पार्थ आता काव्यावर प्रचंड चिडलेला दिसणार आहे आपल्याला. पार्थ म्हणतो, अख्खी दिवाळी आपण सोबत होतो, इतक्या गप्पा मारल्या आणि तुम्हाला ही एवढी मोठी गोष्ट मला सांगावीशी सुद्धा वाटली नाही काव्या. वाटेल ते करा, आता वाटेल ते करा, पण माझ्याशी बोलायला येऊ नका. अरे देवा, कोणाचं काय तर कोणाचं काय. पाहिलं का किती तमाशा झालाय. म्हणजे कोणाचं काय झालंय आणि या पार्थ आणि काव्याचं भांडण झालंय. मग स्वतःच्या मनासारखं झालं बाबा एकदाच. सगळ्यांचे भांडणं झाले आणि प्रत्येकाचे तोंड वेगवेगळ्या दिशेला झाले. पण आता बघूयात, मला तरी असं वाटतंय प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये म्हणजे मी कालही तुम्हाला बोलले होते आणि आजही सांगते की काव्या कदाचित जीवाची मदत करेल. बघूयात आता पुढे मालिकेत कुठला ट्विस्ट येतोय. जीवाला मात्र शिक्षा मिळाली आहे, ऑफिसला जाऊन काम करायची आणि जीवा ती शिक्षा भोगणार आहे. बघूयात, येणारा भाग नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. आवडला ना प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू? मग लाईक मात्र नक्की करा हं. आणि तुम्हाला काय वाटतं आता मालिकेत पुढे काय होईल, जरा मला हिंट देऊन सांगाल का? नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. चला तर मंडळी, उद्या भेटूयात नवीन एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी. आजच्या रिव्ह्यूला लाईक करा. टेक केअर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.